अखेर तारीख ठरली। राज्यात नाफेड आणि एनसीएफ कडून कांद्याची खरेदी या तारखेपासून होणार सुरू। कांद्याचे बाजारभाव कडाडणार तर शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण। सध्या कांदा खरेदीमुळे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत असेल, लासलगाव असेल, या ठिकाणी कांद्याच्या दरामध्ये प्रति क्विंटल 200 ते 300 रुपयांची वाढ त्या ठिकाणी झाली आहे। शिवाय उन्हाळ कांद्याला आखाती देशांमधून पुन्हा एकदा मागणी वाढली। अवकाळी पावसामुळे त्या ठिकाणी कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर मार्केटमध्ये लाल कांद्याची आवक ही आता घटलेली आहे। या सर्व पार्श्वभूमीवरती कांद्याचे दर त्या ठिकाणी वाढू शकतात। शिवाय यावर्षी कांद्याची लागवड जास्त जरी असली तरी हवामान बदल असेल आणि अवकाळीमुळे कांद्याच्या उत्पादनामध्ये 29% घट त्या ठिकाणी आता नोंदवली गेली आहे। त्यातच ही नाफेड आणि एनसीएफची कांदा खरेदी मोठा टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी ठरू शकते। त्यामुळे एनसीएफ आणि नाफेड कांदा हा नेमका कोणत्या शेतकऱ्यांचा खरेदी करणार आहे, याशिवाय कांद्याचे बाजारभाव खरंच त्या ठिकाणी कडाडू शकतात का, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते कांद्याची मागणी असेल, कांद्याचा पुरवठा असेल, याशिवाय कांद्याचं एकंदरीत जे काही उत्पादन असेल आणि कांद्याची जी निर्यात आहे, या सर्व गोष्टींवरती कांद्याचे दर हे मुख्यत्वे करून त्या ठिकाणी अवलंबून असतात। सध्या राज्यातील कांद्याच्या बाजारभावावरती आपण नजर जर टाकली तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे, मग त्यामध्ये पिंपळगाव बसवंत असेल, लासलगाव असेल, सोलापूर असेल, चांदवड, कळवण, याशिवाय आळेफाटा, ओतूर, पुणे आणि मुंबईचं वाशी मार्केट, या ठिकाणी उन्हाळ कांद्याला जवळपास त्या ठिकाणी 1000 ते जवळपास 1500 रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळतोय। तर सर्वाधिक बाजारभाव जवळपास 2041 रुपयांचा पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मिळतोय। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर कांद्याच्या दराला आणखीन आधार मिळावा यासाठी केंद्र सरकारनं एनसीसीएफ आणि नाफेड या दोन संस्थांच्या मार्फत कांद्याची खरेदी करण्याचं त्या ठिकाणी आता ठरवलेलं आहे। आणि यानुसारच कांद्याची जी काही खरेदी आहे आता ते त्या ठिकाणी होणार आहे। सोमवारी म्हणजे 27 एप्रिल रोजी नाफेडनं 1 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीसाठी अधिकृत टेंडर आहे ते त्या ठिकाणी प्रसिद्ध केलं आहे। आता तुम्ही म्हणाल ही जी काय खरेदी होणार आहे ती नेमकी कधी सुरू होणार आहे, तर थेट खरेदी सुरू होण्यापूर्वी ज्या काही सहकारी संस्था आणि पॅक्सची जी काही निवड आहे ती त्या ठिकाणी करायची असते। या संस्थांना अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 4 मेला त्या ठिकाणी आहे। म्हणजे 4 मेपर्यंत ही प्रशासकीय प्रक्रिया ही त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते। 6 मे रोजी त्या ठिकाणी संस्थांची निवड होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष खरेदीचा मार्ग हा त्या ठिकाणी मोकळा होणार आहे। आणि याचाच अर्थ असा आहे की मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या शेतातील जो काय कांदा आहे तो नाफेडच्या केंद्रावरती त्या ठिकाणी मोजला जाऊ शकतो। एकूण 2 लाख मेट्रिक टन, म्हणजे नाफेडला 1 लाख मेट्रिक टन आणि एनसीसीएफला 1 लाख मेट्रिक टन, असं 2 लाख मेट्रिक टन खरेदीचं उद्दिष्ट यावर्षी सरकारनं त्या ठिकाणी ठेवलं आहे। याशिवाय नाशिक जिल्ह्यातील निफाड असेल, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, कळवण यासारख्या प्रमुख तालुक्यांमध्ये मोठी मोठी केंद्र उघडले जातील। आणि सध्या नाशिकमध्ये कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते 1000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी खाली आहे। परंतु नाफेडच्या एंट्रीमुळे मे महिन्यामध्ये भावात त्या ठिकाणी 2 ते 3 रुपयांची सुधारणा ही त्या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे तुमच्याकडे जर का दर्जेदार कांदा जर असेल तर घाईघाईने विकू नका, थोडा संयम ठेवा। ई समृद्धी पोर्टलवरती आपली नोंदणी त्या ठिकाणी आजच पूर्ण करा, जेणेकरून जो तुमचा कांदा आहे तो कांदा त्या ठिकाणी नाफेड आणि एनसीएफ ला तुम्ही त्या ठिकाणी विकू शकता। आता यामध्ये देखील कांद्याची जी काय विक्री होणार आहे, शेतकरी जी कांद्याची विक्री करणार आहे आणि नाफेड आणि एनसीएफ ही खरेदी करणार आहे, ही खरेदी जवळपास त्या ठिकाणी एप्रिल आणि ही जी कांद्याची खरेदी आहे ती जवळपास मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू होऊ शकते। त्यामुळं आजच जी काय आपली नोंदणी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचा कांदा हा हमी भावानं त्या ठिकाणी विकता येईल।